इंदर बाबा की जय. पगार रोप आमचे. तर मित्रांनो आमच्या इकडे सर्वांच्या पेरण्या झाल्या. तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहे आमच्या गावाकडच्या नदीकडे. बघूया किती पाणी आलंय नदीला. हडाय हड. मित्रांनो मी नदीला तर येऊन पोचलेलो आहे. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं RP ब्लॉगर ब्लॉगमध्ये. तर चला आजचा दिवस कसा जातोय बघूया. फुल पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकताय. पाऊस आत्ताच बंद झालेला आहे, आत्ताच चालू होता. तर बघू शकताय तुम्ही कसं वातावरण झालंय. तर आपल्या वहाळाला पण पाणी आलेलं आहे. चला दाखवतो तुम्हाला. नाद करते काय आहे आमचा वहाळ, त्याला पण खूप पाणी आलेलं आहे. बघू शकताय. तर मित्रांनो कसा वाटला आमचा वहाळ पाटाच. तर मित्रांनो आपण या वावरात कोथिंबीर लावलेली. तर मित्रांनो आपला कोथिंबीरचा प्लॉट कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला जाऊया आता पुढे. तर आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावाकडची नदी. तर चला मी आता नदीला जाणार आहे. तर चला जाऊया नदीला. तर मित्रांनो आमच्या इकडं सर्वांच्या पेरण्या झालेल्या आहे. तुमच्या इकडं पेरण्या झाले का नाही ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर तुम्ही बघू शकताय सगळी पेरण्या झालेल्या. आणि पाऊस पण आता चालू झाला आहे थोडा थोडा. पाऊस पण काही जोरात येत नाही, जास्त हळूहळू चालू आहे. पण पाळे सारखे चालू आहे बरं का मित्रांनो. आता येऊ राहिलाय थोडा थोडा. 7-8 दिवस चांगला बंद झाला ना, आता सुरू झालाय चांगलीच झाला. सर्वांच्या पेरण्या झालेल्या आहेत, बघू शकताय. तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहे आमच्या गावाकडच्या नदीकडे. बघूया किती पाणी आलंय नदीला. तर चला मी दाखवतो तुम्हाला पुढे. बघा मित्रांनो सगळ्यांच्या पेरण्या झालेल्या. पेरण्या कशाची, तर सोयाबीनची तुम्ही बघू शकता नाही. तर चला जाऊया आता कुठे, तर आपल्या डेस्टिनेशनकडे म्हणजेच नदीकडे. पट्टपमा. तर मित्रांनो तुमच्या भावाने आत्ताच नवीन यूट्यूबवर ब्लॉगिंग सुरू केलेली आहे. तर फुल सपोर्ट करा तुमच्या भावाला. तेरे झूम लो जिंदगी की सारी खुशी एक पल में लूट लूं. तर आम्ही आता चाललोय नदीला. तर बघू शकताय तुम्ही फुल चिखल रस्त्याने. फुल चिखल झालेला आहे, पूर्णपणे चिखल. तर आम्ही आता पोचलेलो नदीपाशी. तर चला जाऊया नदीकडे. इथून थोड्याच अंतरावर नदी आहे. तर चला. तर भावांनो तुमचा भाऊ आता येऊन पोचलाय नदीपाशी. पहिले तर आपण जालिंदर बाबाचं दर्शन घेणार आहे आणि मग जाणार आहे नदीकडे. आणि आपण इथं भाताचं रॉप पण टाकलेलं आहे. तर तुम्हाला भाताचं रॉप पण दाखवतो आणि नदी पण दाखवतो. तर चला. मित्रांनो आपण आता जालिंदर बाबाच्या मंदिरापाशी येऊन पोचलोय. तर चला दर्शन घेऊन टाकू जालिंदर बाबाचे. आता दर्शन वगैरे तर घेतलेलं आहे मी. तर चला जाऊया आता नदीकडे.
आता आपण नदीपाशी येऊन पोचलो. तर बघू शकताय तुम्ही कसे नदीकुंच वातावरण. हा एकाने एकच नंबर. हडाय हड हड हड. इकडं कुताडे पण आलेले खूप. हिरवं हिरवं दिसतंय ना मित्रांनो, ते आपण भाताचं रोप टाकलेलं आहे. तर चला, नदी पण बघा तुम्ही किती भारी दिसते. नाद करते काय आवाज लागतंय. हे बघा आमची नदी आहे का नाही, एकदम जोरात. नाद नाही करायचा. आणि हे आमचं भाताचं रोप टाकलेलं आहे आम्ही इथे. आहे का नाही टॉपचं. बघा रोप आमचं कसं आहे, क्वालिटी आहे का नाही. क्वालिटी बोलते, क्वालिटी में कॉम्प्रोमाइज नाही होना चाहिए. तर बघू शकताय तुम्ही किती टॉपचं रोप आहे. पाऊस पण खूप आलाय. तर चला मित्रांनो, तुम्हाला ही नदीकडे जाऊन दाखवतो. पाऊस उघडल्यानंतर मित्रांनो मी नदीला तर येऊन पोचलेलो आहे, पण पाळ आलंय पावसाचं तुम्ही बघू शकताय किती. आता मी झाडाखाली येऊन लपलेलो आहे. तर बघू आता कधी बंद होतंय ते. माझ्यासोबत दोघं जण अजून आलेले, बाबा आणि आपला मित्र आलेला आहे. पाऊस उघडल्यानंतर मी तुम्हाला नदीकडे जाऊन दाखवतो. चला. खालती गेले का? खालती गेले आम्ही आता छत्रीत येऊन लपलेलो आहे. खूप पाऊस आलेला आहे आणि त्या तिथं आम्ही रोप टाकलेला आहे भाताचं. आणि हा विठ्ठल भाऊ ना हा बाबा. बाबा काय म्हणतोय पाऊस? भरपूर आहे. मागून आता खूप पाऊस आलेला आहे. मंदिरात इथं जालिंदर बाबाचं मंदिर. आता पाऊस बंद झालाय. तर आता आम्ही आलो रोप बघण्यासाठी. कसं काय रोप आमचं कमेंट करून सांगा. अशा काही प्रकारे रोप झालेलं आहे. कोकणात तरी असंच झालं असं का बाबा. ते लावित असतील आता ना, आपल्याला एवढी आयडिया नाही ना. पहिल्यांदाच लावल्या. अशी नदी. चला आता नदीकडे जाऊया. कशी काय किती पाणी आलंय नदीला बघू. तर मित्रांनो, नदीला पाणी तर एवढं नाही येईल. आता माग पाऊस चालू होता तेव्हा खूप आलेलं होतं. आता कमी झालंय थोडं. बघू शकताय तुम्ही. चला जाऊन बघू कसं काय आलोय आता नदीपाशी. कसं काय वातावरण नदीच भारी ना. मोठे वातावरण एकदम. जालिंदर बाबा की जय.
चला घरी. हा रोप लावा येऊ दे आमचं लवकरात लवकर. तर भावांनो चला जाऊया आता घरी. पाऊस पण बंद झालाय आता, खूप जोरात आला होता. चिखल पण खूप आहे मित्रांनो. हे बघा चप्पल कशी चालली कशी. नाद खोळा आणि पब्लिक गोळा कार्यक्रम झाला. खूप चिखल आहे, खूप म्हणजे खूप प्रमाणात. पाऊस आल्यावरच लय चिडचिड होती. मित्रांनो आताच थोड्या वेळापूर्वी पाऊस होऊन गेला ना, आता ऊन पडलंय. आताच पाऊस झाला आणि लगेच ऊन पडलं, बघू शकताय. तर मित्रांनो आपण या ब्लॉगला इथेच एंडिंग करतोय. असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा. तर चला भेटूया अशाच एकदम इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर चला.